नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. लवकरच भोगी येणार आहे आणि भोगीला मिक्स भाज्यांची भाजी आणि मेथीची भाजी नैवेद्यासाठी आवर्जून केली जाते. तर आज आपण अगदीच गावरान पद्धतीने एक वाटण करून मेथीची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ती आवडली तर लाईक शेअर नक्की करा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. मेथीची भाजी मी इथे निवडून स्वच्छ अशी धुवून घ्यायची. धुताना आपल्याला चांगले 3-4 पाण्याने चोळून धुवायची. जास्तही चोळू नका, नाहीतर मेथी लगेच अशी काळपट पडते. आता सगळ्यात पहिले आपण इथे वाटण करून घेणार आहे. शेंगदाणे कच्चे घ्यायचे, भाजलेले घेतलेले नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्याला इथे शेंगदाणे कच्चेच वापरायचे. हिरव्या मिरच्या वापरायच्या. तुम्हाला जर लाल मिरच्या घालून आवडत असेल तर हिरव्या मिरच्यांच्या जागी तुम्ही लाल मिरच्या घातल्या तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला जिरी घालायची आहे आणि लसूण आपल्याला यामध्ये घालायचा. तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण घाला किंवा नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल. पाणी न घालताच आपल्याला हे वाटण असं रवळसर म्हणजे असं जाड जरासं वाटून घ्यायचं. त्यानंतर पांढरे तीळ. आता पांढरे तीळ जरी तुम्ही शेंगदाण्यांबरोबर वाटले तरी काही हरकत नाही, चांगली लागते भाजी. कढईमध्ये तेल घालायचं आणि तेलामध्ये केलेलं वाटण आपल्याला हे घालून चांगलं परतून घ्यायचं. परतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची आहे. मेथीची भाजी घातली की आपल्याला भाजी व्यवस्थित खालीवर करायची आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. जेव्हा आपण अशी वाटण करून केलेली भाजीमध्ये थोडंसं पाणी घालतो तेव्हा भाजी अशी जरासा ओलसर होते. ओलसर भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. थंडीसुद्धा चालू आहे आणि थंडीमध्ये मेथी आरोग्यासाठी खूप छान आयुर्वेदिक असते. झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवलं की 5 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण न ठेवताच आपल्याला भाजी इथे सुक्की करून घ्यायची. आता झाकण इथे जास्त वेळ का नाही ठेवायचं, जर जास्त वेळ तुम्ही झाकण ठेवलं ना तर भाजीचा कलर जो असतो ना तो हिरवागार न राहता काळपट भाजीची कलर बदलतो आणि चवसुद्धा बदलते. सगळ्यात शेवटी आपल्याला 1 चमच्याभर तीळ घालून भाजी परत एकदा हलवून घ्यायची. 2 मिनिटभर आपल्याला भाजी परत अशीच परतून घ्यायची. बघू शकता भाजीचा जो कलर आहे तो अगदी हिरवागार आहे, काळपट झालेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेथीची भाजी जास्त अशी शिजवायची नाही, तर थोडंसं त्यामध्ये कचवटपणा ठेवायचा. भाजी खायला छान लागते. तर अशा पद्धतीने आपण वाटण करून इथे मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर नक्की करा.